नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, माझ्या तायांनो, माझा तुम्हाला सर्वांना नमस्कार। प्रत्येक शनिवारी तुम्ही वसीमा काजी या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघता आणि मला जेव्हा तुमचे कमेंट येतात, मेसेज येतात, काही माझ्या भगिनींनी मला मागच्या आठवड्यात कॉलसुद्धा केले, मला वेळ होता तेव्हा मी त्यांच्याशी बोलले। तर कधी कधी असं होतं की कॉलवर बोलणं शक्य नसतं, पण व्हॉट्सअपवर काय असलं तर माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका, मी नक्की तुम्हाला जी खरी ती माहिती देणार। हे बघा, मी माझ्या जीवनातलं आज वैयक्तिक माहिती तुम्हाला अशी देते। त्याच्यासाठी आधी ज्या नवीन भगिनी माझ्या चॅनलवर येत आहेत, आपल्या हक्काच्या चॅनलवर खरी माहिती ऐकायला, त्यांच्यासाठी नवीन ज्या आहेत सबस्क्राईब करा। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघत जा, माहिती आवडली तर मग शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला लावायचं, कारण जेवढा मोठी फॅमिली आपली कुटुंब होणार तेवढं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचणार। आज तुम्हाला माझी जो स्वभाव आहे त्याच्यावर मी आधी बोलते, कारण माझा स्वभाव माझ्या घरात माझी सख्खी बहीण असू द्या, आई असू द्या, वडील असू द्या, भावंड असू द्या किंवा सासरी कोणीही असू द्या, माझा नातेवाईक, मुलं असू द्या, नवरा असू द्या, कोणी, मला जे पटत नाही तिथं मी बोलते। तर इथं तर आपण सगळ्या मिळालेल्या भगिनी आहोत, नशिबाने भेटलेल्या आहोत, आशीर्वादाने भेटलेल्या आहोत आणि तुम्हाला खोटी माहिती देऊन मला एक काडीचा फायदा नाही, कारण जेवढं नुकसान तुमचं होतं आहे तेवढंच माझं पण होतं आहे आणि जेवढा फायदा तुम्हाला होणार तेवढाच मला होणार। कचितीत मला तुमच्यापेक्षा कमी होणार का? मी एवढी माहिती काढते, वेळ देते, व्हिडिओ बनवते, अपलोड करते, मग काही चुकीची माहिती माझ्या भगिनींना जाऊन त्याच्यासाठी मला टेन्शन पण असतं, कारण मला पूर्णच्या पूर्ण 2,13,000 महाराष्ट्रातल्याच धरते। त्या बड्या बड्या बाता नको आपल्याला, असं करीन, त्याहून करीन, ह्याहून करीन। तर त्या भगिनी माझ्या सगळ्या चांगल्या राहायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे, हे मी नेहमी विचार करते। आता हे KYC फेस कॅप्चर याचं एवढं टेन्शन आलं होतं तायांना, एवढं टेन्शन आपल्याला होतं, जास्ती होतं की काय सांगायचं त्याचं। तर तायांनो, माझ्यासुद्धा डोळ्यात प्रॉब्लेम झाला, मग बघा मला चष्मा लागला आहे आणि मी चष्म्याने ते मोबाईल बघते, कारण मोबाईल पण जास्ती वापरायचा नसतो, हे आपल्या शरीरासाठी, डोळ्यासाठी चांगलं नाही आहे। पण आपण तर मोबाईलवरच राहिलो, आता आर्टिफिशियल झालो आपण, डिजिटल। त्या पोरांकडे 15 दिवस व्हायला आले आता, 1 तारखेपासनं ना त्या बाळगोपाळाकडे आम्हाला लक्ष द्यायला भेटतं, ना पालकांना बोलायला, संवाद साधायला भेटतं। फक्त ती आलीबाई त्या बाळाची धरा तिला, की करा फेस कॅप्चर, की करा KYC, एवढंच चाललं आहे का नाही आपल्या डोक्यात? कारण आपल्याला असं वाटतं की आपली नोकरी ही ऐरणीवर आलेली आहे, पण तायांना असं काय होणार नाही। फेस कॅप्चर KYC कमी झाल्यामुळे तुमची कुणाची नोकरी जाणार नाही, म्हणून घाबरून जाऊ नका। आणि तुम्हाला माझा गुरुमंत्र समजा आणि कानाला खडा लावा एका गोष्टीचा, की आम्ही आमच्या स्वतःचं काही चांगलं वाईट करणार नाही, चांगलंच करून घ्यायचं आहे। हे बघा, जर घरातली माता नसेल चांगली तर त्या परिवाराचं आणि कुटुंबाचं काय होतं? आपण तर किती बाळगोपाळांच्या यशोदामय्या आहेत आणि आपल्या घरची मुलं, आपलं जीवन आणि आपला संसार आहे। अंगणवाडीची नोकरीसाठी जीव द्यायचा हे कितपत बरं आहे? काम होत नाही, मुख्य सेविकाचा प्रेशर येतो, CDPOचा प्रेशर येतो। आता तुम्हीच विचार करा, CDPOने त्यांच्या घरची कामं लावल्यात, मुख्य सेविका घरची कामं लावल्यात का? त्यांना ओढून प्रेशर येतो म्हणून आपल्याला प्रेशर करतात। पण हे बघा, मुख्य सेविका म्हणजे सगळ्यांना तिला पदवी दिली, तिला पेमेंट जास्त आहे, तर तिला बोलण्याची पद्धत आणि तिच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे म्हणून 25-30 जणींची ती मुख्य सेविका आहे। सुपरवायझर आणि मुख्य सेविकाचा अर्थच होतो गाईड करणे, समजावून सांगणे। तर त्यांना ते सांगायचेच आहे, त्यांची कर्तव्य आहे आणि त्यांची ड्युटी आहे। आणि आपली सरकारने जे दिलं आहे, किती का मानधन असताना आपण ही नोकरी पत्कारली, आपण सही केली, आपण ऑर्डर लेटर घेतलं, आपण अंगणवाडीत जातो, म्हणजे त्यांनी दिलेली कामं आपल्याला करायची आहेत।
तर कोणी आपल्या इथे बंदूक ठेवली नव्हती, तुला अंगणवाडीतच राहणं तर उडू ठॅ करून असं होतं का? नाही. आपण निवडलेली नोकरी, आपली नोकरी खूप चांगली आहे. हे बघा, व्यवस्था वरून खालीपर्यंत बरोबर नाही. नोकरी काय वाईट नाही. पूर्वीचं तुम्ही आठवा, आपले किती छान पद्धती होत्या अंगणवाडीत. मुलांबरोबर प्रार्थना, गाणी, गोष्टी, खाऊ आणि सगळं होत होतं. फिजिकली ॲक्टिव्हिटी, खेळ, मैदान खेळाचे व्हायचे. आपण आधी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी काम करत होतो मुलांच्या, आणि स्वतःचा पण विकास होता त्याच्यात. आता आपण आहे ना डिप्रेशनमध्ये चाललो आहे आणि मोबाईलच्या आहारी जात आहोत, आणि तेच ह्यांना करायचं आहे. ह्यांनी अडाणी अंबानींना मोठं केलं आणि गरीब लोकांना डेटा फ्री देऊन, सिम फ्री देऊन सवय लावली. आधी आता सवय लागलेली आहे. बघा, घरामध्ये कुणाच्या घरी जर परिस्थिती वाईट असली तरी पण मोबाईल आहे का? तर ते मोबाईलची सवय एवढी घाणेरडी लागलेली आहे तयानो. तर आपण कोणत्याही गोष्टीची सवय लागली तरच लागते. आपण मुख्य सेविकाची ऐकायची सवय लावली, आपण कोणी आपल्यावर दादागिरी करत असेल त्याची ऐकायची सवय लागली तर ऐकवणार. माणसाची प्रवृत्ती ही कशी असते की जर माणसाला जसं बोललं तसं ऐकायची सवय नसते, उलट करायची सवय असते. म्हणून जर आपल्याला कोण आरे बोललं तर तिथं कारे बोलायला घाबरायचं नाही. सगळ्यात आधी तुम्हाला मी 2-4 मुद्दे आज क्लिअर करणार आहे आणि मांडणार आहे. त्या मुद्दे तुम्हाला पटले तर तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा, नाहीतर असं काही नाही. त्यानो भरपूर व्हिडिओ करणारे आपले लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रात. जर अंगणवाडीच एवढी महत्त्वाची नाही, आम्ही एवढे महत्त्वाचे नाही, तर आमच्या ह्याच्यावर पोळी किती जण भासत आहे ते तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे. सगळे सुशिक्षित आहात, सगळ्यांना समजतं. जेवढं मला समजतं तेवढं तुम्हाला पण समजतं. फक्त मी पुढं होते आणि मांडते. बाकी तुम्हीच दिलेले मुद्दे आहेत मला. मी काय कुठून आईच्या पोटातून शिकून नाही आले. तुम्ही सगळ्या भगिनींनी मला शिकवलं. आणि सगळ्यात जास्ती तर आता गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्याला हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हा सगळ्या भगिनींना माझे गुरु मानते, कारण आपण एक बाळगोपाळांना घडवतो आणि सगळे आपण शिक्षक आहात. शिक्षक कधीच रिटायर होत नाही जीवनातून, नेहमी गुरु असतो आणि तो मान आपल्याला मिळाला आहे. तर स्वतःसाठी पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या सगळ्या भगिनी, तुम्ही मला बिनधास्त शिकवायचं, कमेंटमध्ये टाकायचं मी जिथं चुकते, कारण माझ्या एवढंच तुम्हाला पण माहिती आहे, शिक्षण आहे, अधिकार आहे आणि तेवढंच समजतं. तुम्ही रोज पोषण ट्रॅकर चालवता आणि मी काय वरून काहीतरी इमान नाही चालवत. मी पण पोषण ट्रॅकर चालवते, मी पण त्याच मोबाईलवर काम करते. त्यानो फेस कॅप्चर KYC करताना आपल्याला धन्यवाद बोलायला पाहिजे पुष्पाताई मोरेंचं. तुम्ही बघितलं का कोणत्या मुख्य सेविका, CDPO, कोणत्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ केला आणि हे असं काम करा. त्या ताई आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, व्हिडिओ बनवतात, तर त्यांचे आभार मानले पाहिजे. त्या कशासाठी करतात हे तुम्हाला माहिती आहे, पण त्यांचं त्याच्या मागचं उद्देश काय आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. सिंपल साधी दिसणारी ती ताई आपल्यासाठी मेहनत करते, माहिती घेते. आणि पुष्पाताईंच्या व्हिडिओमध्ये कधीही चुकीची माहिती भेटत नाही. मी त्यांचे संपूर्ण सगळे व्हिडिओ बघत असते. मी त्यांना ह्या विषयावर व्हिडिओ करा, कारण मला कसं वाटतं कामाचं त्या बोलतात. मी जरा तुम्हाला उत्साहाचं आणि सहनशक्ती यावी तुमच्यामध्ये, प्रोत्साहन वाढावं ह्याच्यासाठी बोलते मी, है ना. तर दोघांचे पण व्हिडिओ गरजेचे आहेत. आपल्या एका ताईनं संघटना काढलेली आहे, तर त्या संघटना आपल्यासाठी लढते. सेविका मदतनीस आहे, झटते, झटू द्या. कोणी आपल्यासाठी पुढाकार घेत असेल तर घेऊ द्या. कारण हे बघा, बाहेरच्या लोकांनी याच्यामध्ये घुसण्यापेक्षा आपल्या ताया करतात, करू द्या. पण एवढंच आहे की बोलताना जरा कुणाला जर कुणाशी जमत नसेल तर त्याच्यापासून लांब राहायचं, त्याचा विषय सोडून द्यायचा. पण शब्द कसे वापरावे हे आपले संस्कार आहेत. आणि सगळ्या महाराष्ट्रांच्या महिला काय तोंडात मूंग देऊन बसलेले नाही, तर आपण त्यांच्यासाठी ओरडायचं, बोलायचं. अहो, ह्याच महिला परत इकडच्या ग्रुपला, तिकडच्या ग्रुपला काही अशा महिला आहेत मला पर्सनली मेसेज टाकतात, मला फोन करतात, ती अशी बोलली ती. अरे बोलू द्या, सगळ्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, सगळ्यांना राग आहे. आणि अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आपल्या बोलल्या तर काय होतं आहे, काय फरक पडत नाही. पण त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे बघायचं आणि त्यांच्याशी जुळायचं, ते कोणी असू दे, उद्देश बघायचा. आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आधी असं होतं की बाई
फेस कॅप्चर KYC 100% करा. आता कसं केलं, माझ्या आधार कार्डवर मुलांचे ज्यांचे नंबर अपडेट होते, OTP जात होता, मी त्यांचं केलं. गरोदरस्तंदाचं पण केलं ते. आणि ज्यांचं होत नाही, त्यांचे प्रॉब्लेम आहे, मी रजिस्टरला लिहून ठेवलं, मॅडमला पाठवलं आणि मॅडमला बोलवलं. फेस कॅप्चर आणि KYC हा मुद्दा तर आपल्याला बंद करायचा म्हणून संघटनेने तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितले, वकिलाला भेटले. अहो, संघटना म्हणजे काय जादूची छडी आहे का? जर हाजीर करा, ते चिराग घासला, जिनी मागवलं आणि लगेच त्यांनी उभं राहून जो हुकूम मेरे आका मैं करता हूँ, असं नसतं. त्यानं त्याची मेजॉरिटी बघावं लागते. किती ताया तयार आहेत केस करण्यासाठी, किती तायांना मंजूर आहे, किती ताया सभासद आहेत, त्याचे सगळे पेपर कमीत कमी आम्ही त्या दिवशी गेलो तर 20-25 पान पेपर आहे. तसं आता ट्रान्सलेशन सुरू आहे. उठलं लगेच काहीतरी ते बोलणाऱ्यानं धोतर गेलं वारे, असं आहे. ते गावात एक म्हण आहे आमच्या. तसं काही पण होत नसतं. म्हणून तुम्हाला कोणी पटकन चटकन आत्ताच करून देतं म्हणलं की माझं पण घरून घ्यावं त्यांच्याकडून जरा. मी पण खूप कंटाळे फेस कॅप्चर KYCमुळे. आता तुम्हाला सांगू का तायांनो, मला काही माझ्या भगिनीने आयडिया दिली, तुम्हाला पटली तर करा, नाही तर असं का नाही. मी तुमच्यावर लादत नाही, पण तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि तुम्हाला जर टेन्शन फेस कॅप्चर KYCचं वाटत असेल तर तायांनो, सकाळी 8 ते 11पर्यंत मस्त नेटवर्क असतं आणि त्याच्यामध्ये फेस कॅप्चर व्यवस्थित होतं. मी 4 दिवस लवकर गेले आणि काय आहारामुळे माझ्याकडे पालक आले नाही, तर आमच्या बोलण्यामुळे, आमच्या संवादामुळे, आमच्या प्रेमामुळे येऊन त्यांनी फोटो दिले, फेस कॅप्चर केलं. आता काय महिला काय करत आहेत, ते पालक आले तर त्यांचा व्हिडिओ घेत आहेत. हे बघा, एक वेळेस अशी फक्त डोळे झाकायला सांगायचे आणि स्ट्रेट बघायला सांगायचे, दोन्ही कान असे सरळ असले पाहिजे. जर तुम्हाला तसे पालक व्हिडिओ देत असते तर घेऊन ठेवा, पुढच्या वेळेस तुम्हाला उपयोगी पडतील. पण शक्यतो काय होतं, तसाच चेहरा पाहिजे, असंच उभा रे. अरे 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 काय ये कोणतं, मला तर वाटतं ते जवेरी बाजारमध्ये जी लोक कामं करताना त्यांचीसुद्धा एवढी चेकिंग होत नसेल बाहेर जाताना. काय ते एक दिवस बघा पोषण टॅकर बंद होतं, काय निवांत वाटत होतं. जरा सगळ्या बायका नवऱ्याजवळ बसल्या, बोलल्या, चांगला आहे प्राणी विचारा, असं समजलं सगळ्यांना. कारण ते अंगणवाडीचा मोबाईल, मग स्वतःचा मोबाईल. आता अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आला मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी अंगणवाडीच्या मोबाईलने करत होते तेव्हा त्याच्यामध्ये नेटवर्क येत नव्हतं आणि ते फिरतच नव्हतं. ते बघा गोल असं चेहऱ्यावर यायचं, ते हिरवं होतच नव्हतं. बाई, ते हिरवं झालं म्हणजे 1 करोडची लॉटरी लागल्यासारखी वाटत होतं. एवढं तेच टेन्शन आलं होतं. आता हे सगळं झालं, त्याच्यानंतर ते हिरवं झालं की जीवाला हा झालं असं. मग ते हिरवं होस्तर त्या बाईच्या पाठीमागे. तर शक्यतो तायानो अंगणवाडीच्या मोबाईलवर हे होत नाही, कारण त्याचा मोबाईलचा रॅम्प असतो तो खूप कमी आहे आपल्या अंगणवाडीचा, आणि स्वतःचे मोबाईल जे आहे त्याचा रॅम्प जास्त आहे. तर मी माझ्यासाठी केलं बरं का, मी तुम्हाला सांगत नाही असंच करा. मी काय केलं, माझ्या स्वतःचा पर्सनल मोबाईल जो होता त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकर डाउनलोड केलं आणि त्याच्यामधून मी केलं, कारण मला ते करायचं होतं आणि मला ती किटकिट नको होती म्हणून केलं मी. तुम्हाला नाही करायचं आणि ज्याच्याकडे मोबाईलच नसतात ते काय करणार, हे मी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगितलं आहे, तुम्ही करू शकता. दुसरं, फेस कॅप्चर KYC करताना आपण असा मोबाईल पालकांच्या समोर धरतो आणि आपण इकडून बघत असतो, पण तुम्ही जर तो लाभार्थ्यांच्या पालकाच्या हातात मोबाईल दिला आणि त्यांच्या बाजूला असं दूर थोडं उभं राहून बघितलं की काय लिहून येतं आहे आणि तसं पालकांना मार्गदर्शन केलं तरी पण लवकर होतं. हे मी करून बघितलं. माझे बघा फेस कॅप्चर KYCचे पूर्ण लाभार्थी स्तंदागरोदर सगळं झालं, कारण मी थोडी मेहनत केली, कारण मला डोक्याला टेन्शन नको होतं. त्या बिचाऱ्या मुख्य सेविकेला कोणी सुपरवायझर मुख्य सेविका खूप चांगले असतात हो, त्यांना प्रेशर देणे CDPOकडून, CDPOला वरून प्रेशर सगळीकडे चाललं आहे. तरी पण फेस कॅप्चर KYCमध्ये मी ऐकलं की महाराष्ट्र 1 नंबरवर चालला आहे, एवढी कामं करतात. आणि दुसरं अति महत्त्वाचं, तायांनो नीट लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या काही भगिनी मी ऐकलं आहे की हे फेस कॅप्चर KYCमुळे आत्महत्या करत आहेत. ताई, तुझा जीव एवढा सस्ता आहे, एवढा तुझा जीव उद्धार झालीस तू, 13-15 हजारासाठी तू जीव देतेस. मी असते ना तिथे जागेवर, मला जमतच नसतं ना, 1 महिन्याची सुट्टी बिनपगारी टाकली असते आणि जिवंत राहीन, नाहीतर लढेन, तिथं सोडणार नाही. माझी काय चूक नाही त्याच्यात. KYC आणि फेस कॅप्चर होत नाही त्याच्यात, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची काही चूक नाही.
आहार जेव्हा येत होता धान्य वगैरे, तर लाईन लावून लोक आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स देतात. हे तर फक्त त्यांचं नाव आणि नंबर घ्यायचं आहे. का नाही देत आपल्याला? देतात का नाही? पण हा खाऊ त्यांना आवडत नाही. असेल हो त्याच्यामध्ये प्रोटीन, विटामिन, काय कॅल्शियम, मिनरल, अमकं ढमकं, पण ते आपल्या पालकाला खायची सवय नाही आहे ना तायांनो. मग त्यांच्यावर लादल्यासारखं होतं ना हे. तर मग हे सरकारला समजत नाही. आता बोलतात की 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचं आणि ते नाही जाणार. बघूया, लढा तर सुरूच आहे. सगळ्या मागण्या आपण टाकलेल्या आणि आता कोर्टात केस केलेली आहे, त्याच्यात पण हे मुद्दे टाकलेले आहेत. शासकीय दर्जाची आपली केस सुरू आहे. तर ताई, मी तुला सांगू का, जिला असं वाटते की फेस कॅप्चर KYCमुळे जीव द्यावा, ताई तुझ्या अंगणवाडीच्या जागी तुझ्या आजूबाजूच्या महिला, एका अंगणवाडीची जर सेविका गेली तर 25 फॉर्म घेऊन उभे आहेत तिथं करायला. तू गेलीस, तुझा जीव दिलास तर ताई तुझं जग डुबणार आहे, तुझं जग बुडणार आहे. अंगणवाडीच्या कामाला काही फरक नाही पडणार. तिथे दुसरी बाई येणार, ती काम करणार. समजलं? मग तुझा जीव एवढा स्वस्त आहे आणि आपली जागा सोडायची नसते तायांनो. माझ्या अंगणवाडीत मी रिटायर होईपर्यंत कोणी यायचं नाही. आणि रिटायरमेंट तर घेईन आणि पेन्शन पण खाणार आहे आणि ग्रॅज्युटी पण घेणार आहे आणि शासकीय दर्जा तर घ्यायचाच आहे. म्हणून माझ्या जागेवर मी ठाम. मी फोडणार शासनाला घाम, मी फोडणार CDPOला घाम. मी नाही घाबरणार. मग तुम्ही वसीमाताईचे कसले फॉलोअर, कसले माझे व्हिडिओ बघता तुम्ही? जर घाबरणाऱ्याने भेकड भावल्या माझा व्हिडिओ बघू नका. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगते, आज मला खूप राग आलेला आहे, कारण जीव देत आहे. असा काय जीव असाच आला? तुम्ही तो विचार करा. तुम्ही जेव्हा आईच्या पोटात होतात, आईबाबांचे काय स्वप्न होतं? अहो, आपण आपल्या वयाची जो लोक आहेत ना, खूप महान होत आहेत. त्यावेळेस स्त्रीचा जन्मसुद्धा होऊ देत नव्हते. आजपासून 45-46 वर्ष आधी. तेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जिवंत जन्म दिला आहे. त्यांचे उपकार तुम्ही फेडतात. आज ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांना किती दुःख होणार आणि ज्यांचे नाहीत ते वरून बघून किती दुःखी होणार. माझ्या मुलीला मी 45-46-50 वर्ष जिवंत राहण्यासाठी मी माझ्या किती त्रास सहन केला. माझे घरचे मुलगी नको बोलत होते, पण मी तिला जन्म घातला आणि आज ती अशी जीव देते. ती तुम्ही काय निसर्गाच्या वरी जाता का? आड येता निसर्गाला? आईवडिलाला का तुम्ही सुखी जगू देत नाही? आप गेला जग बुडालं तायांनो, काय नाही फरक पडत. तुमच्या मैत्रिणी तुमच्या आजूबाजूला रडत असतील. आपण मेल्यावर, आपण गेल्यावर, आपल्याला ठेवलं तिथं टाटीवर, आपल्या मैत्रिणी सगळे बाहेरचे लोक रडत असतील आणि आपण आपल्या नातेवाईकाला आणि घरच्या लोकांना शोधायला गेलं तर ती आपली ताटी तयार करत असतील. कोणी पाणी ठेवत असन, कोणी आपल्याला कपडा आणत असेल आणि ही घरातून कधी नेता म्हणून विचारणारी लोक असतील. आणि परत आल्यावर आपल्याच बरोबर रात्रंदिवस राहणारी आपल्याला सोडून आल्यावर हातपाय धुवून घरात बसतील. कुणासाठी मरायचे? जगायचं आहे ना त्यांच्यासाठी. आपल्या मुलांबाळाचं काय? कुणाला असा विचार आला तर त्यांना नक्की माझा व्हिडिओ बघावा आणि हिम्मत बांधावी. मला त्या ताईंनी कमेंट करावं, ताई तुझा व्हिडिओ बघून मला हिम्मत आला आणि मी 100 वर्ष जगणार आहे का ताई, आणि खाणार आहे. कुणाच्या जीवनात त्रास नाही, कुणाला टेन्शन नाही, कुणाला प्रॉब्लेम नाही. आता आपण सेविका CL घेऊन मोकळ्या होतो. CDPOला दुसरे तिसरे चार्ज असतात, CDPO खूप कमी. त्या मुख्य सेविकेने कुठं जायचं जिच्याकडे 3-3 मीट आहेत? विचार करा. ती पण आपल्यासारखी स्त्री आहे. नंतर मला कोणीतरी म्हणे तिला मुख्य सेविकाचा पळ काय, तर तिला काहीतरी भेटला असेल. अहो, जेवण करत असल्या आणि ऑफिसला गेलो तर जेव्हा बोलत नाहीत, भोपळा देतात. ती त्यांना लंच ब्रेक आहे ना, आमच्या बायकांना लंच ब्रेकच्या वेळेला बोलवतात आणि बाहेर उभं करतात, तर भोपळा भेटत नाही. आणि मी तुम्हाला एक सांगते, आता मला कुणाचं नाव घेऊन कुणाला उत्तर द्यायचं नाही, पण आहे ना, मूर्खासारखं बडबड करणाऱ्या मूर्खांकडे लक्ष द्यायचं नसतं. का तर आता काही लोक, कितीतरी संघटना झाल्या, त्या पावसाळ्यात छत्र्या उगवतात तशा आता पावसाळा झाला की जातील. करू द्या, संघटना करा, तुमचा अधिकार आहे, तुम्ही काम करा. लोकांना वाईट बोलून कोणी चांगलं होतं का? आणि जी यशस्वी माणसं असतात ती कधीच लोकांना वाईट बोललं नाही. शिवाजी महाराजांनी कुणावर टीका केलेली ऐकलं? महात्मा फुलेंनी कुणावर टीका केलेली ऐकलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणावर टीका केलेली ऐकलं?
महात्मा गांधींनी कुणावर टीका केलेली ऐकलं तर जी महान लोक असतात ते दुसऱ्यावर टीका नाहीत करत, स्वतःचं काम करतात. आणि कान भरणाऱ्यापासून लांब राहा आणि काम करणाऱ्यापासून जवळ राहा. कान भरणे आणि काम करणे फरक आहे. नुसतं यूट्यूबवर मी आज बोलले की आता ऐकलं आपण मंत्रिमंडळात स्वतः माननीय प्रधानमंत्री जे आपले बोललेले आहेत मोदीजी की असं सब वाढवून देणार आहे. पण मी सांगू का त्यांना मला भरोसा नाही, कारण 15 लाख अजून आले नाही, काळं धन आलं नाही. आपल्या कितीतरी कोटी लोकांना नोकरी भेटणार होती, भेटली नाही, विकास झाला नाही. तर हे येईन का नाही? आणि ह्यांच्या बोलण्यावर माझं काय विश्वास नाही. मला GR आला तरी माझ्या अकाउंटला पैसे आले तेव्हा मी तुम्हाला बोलणार ताई हे बघा मानधन वाढ झाली, माझ्या अकाउंटला आज आले. कारण वाढल्यानंतर पण 6-6 महिन्याचा वाढीव स्थगित करून देतात आपल्याला. हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. कसं कोण कसं कुणाच्या घशात जाऊन कसं काढतं हे ज्याची त्याला माहिती आहे. सगळ्यांनी आपली मनं चाचपायची आणि कुणी काय काम केलं हे लक्षात ठेवून नक्की धन्यवाद बोलायचं. हे बघा जे आपल्याला वाईट बोलतात त्यांना पण धन्यवाद, चांगलं बोलतात त्यांचं तर धन्यवादच आहे. पण कुणाला वाईट बोलून जर आपण मोठे होत असलं तर असं नसतं, ते टेम्पररी असतं. ते थोडे दिवस असतं. राग माणसाला कंटिन्यू तुम्ही 8 ते 10 तास राग करू शकता का? नाही. पण 24 तास तुम्ही प्रेमाने बोलू शकता, प्रेम करू शकता, हसू शकता. राग 10 ते 15 मिनटाचा असतो. बोलू द्या, आपल्या ताया बोलतात, काय फरक पडत नाही ना. त्यांच्यावर पण प्रेशर आहे, नाराज आहे, फ्रस्ट्रेटेड आहे. पण मला एकच बोलायचं, जे वचन दिलं ते पाळायचं. आता मी तुम्हाला नेहमी सांगते की मी जेव्हा इथे बोलत असते तुमची ताई, बहीण आणि मैत्रीण म्हणून बोलत असते. नंतर मी एक सेविका आहे आणि नंतर मी संघटनेची पदाधिकारी आहे. आणि संघटनेविषयी मी खरी माहितीच तुम्हाला देत असते. माझ्या निर्देशनास असं काही माझ्या संघटनेत आलेलं नाही. पूर्ण महाराष्ट्रात मी व्हिडिओमध्ये बोललेले की तुम्हाला जर असं वाटलं कोणी काय करत असेल आणि माझ्या संघटनेचा पदाधिकारी किंवा बिटप्रमुख वगैरे असेल, तिने काही घोटाळा केला असेल तर तो नक्की तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नंबर पाठवा कमेंटमध्ये आणि मला तुम्ही व्हॉट्सअपवर त्याच्याविषयी बोलू शकता. आणि ती तुमची मी कंप्लेंट नक्कीच आमच्या ऑफिसला करेन, हे मी तुम्हाला वचन दिलेलं. आणि 1-2 कंप्लेंटी आल्या आणि मी केल्या आणि त्याच्यावर नक्कीच मार्ग लागणार आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मी काय नालायक आहे, मी काय मूर्ख आहे, मला काय समजत नाही. जेव्हा मी माझ्या एवढ्या मेहनतीचे जे 13,000-13,500 येतात त्याच्यातून मी पैसे देते, तर मी मूर्ख आहे का पैसे द्यायला? हां, अरे आपण 10 रुपयाची जर भाजी घ्यायला गेलो बाजारात, त्या शेतकऱ्यांनी किती कष्ट करून ती भाजी आणली, त्याच्यावर काय परिणाम झाला असन हे सगळं बघत असताना सुद्धा तिथे मोलभाव करून घेऊन येतो. मग तुम्ही पैसे देताना, संघटनेला वर्गणी देताना काय वेड्याफेड्या होता का? भोळ्या आहेत, भाबड्या आहेत. कशानं भोळ्या भाबड्या आहेत? देश चालवतात अंगणवाडी सेविका. आज सरकार आले अंगणवाडी सेविकांच्या जीवावर, लाडक्या बहिणींच्या जीवावर. ते फॉर्म कोणी भरले व्यवस्थित? कोणत्या अधिकाऱ्याला फॉर्म भरायला येत होतं का? आज पण कोणत्याही अधिकाऱ्याने पोषण ट्रॅकरमध्ये काम करून दाखवावे आणि आपल्याला जे फेस कॅप्चर KYC येतात एका मुख्य सेविकेने CDPO एरियात येऊन करून दाखवावे. त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्ती काम येतं. आणि येड्यान भोड्यान भाबड्या कशानं झालं? आपण येड्याचं सोंग घ्यायचं, आपल्याला बंद करायचं आहे. मी जेवढे पैसे दिले त्याची मला पावती भेटलीच पाहिजे. का नाही भेटली? कशासाठी नाही भेटली? वरीपर्यंत पोहोचा. आज माझ्याकडे 20 वर्षाच्या पावत्या आहेत आणि माझ्या पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण बीटमध्ये सगळ्याला आहेत. आणि मी महाराष्ट्रात बोलते. हे बघा, चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीची माणसं सगळीकडे असतात, आपल्या घरातसुद्धा असतात. एखादी बहीण किंवा भाऊ आपल्यामध्ये पण पैशाचं काहीतरी आपल्याला करते, बसवते, हे करते, थोडंफार ती खाते करते. आपल्या बहीण भावामध्ये पण आहे. तर हे तर कुठले आलेली लोक आहेत, पुन्हा रक्ताची ना नात्याची ना गोत्याची. थोडाफार होत असेल, मी नाही बोलत नाही, जास्ती होता तर नक्की आवाज उठवायचा. मला नावासहित द्या तुम्ही. तिला नाही फरक पडत, व्हिडिओवर आणलं आणि तुमची सगळ्यांची माफी मागायला लावली आणि पैसे परत द्यायला नाही लावले, तरी नावाची बस्सीमा नाही मी. कोण डुप्लिकेट नकली पावत्या देत असेल तर त्याच्या कानाखाली वाजवा, त्याचं काढ करून द्या ठेवून. जे होईल ते पुढे आपण बघूया. आपलीच आहे ना ती, आपलीच आहे ना, मग आपल्याच बरोबर गद्दारी करते, मग तिला सोडायचं नाही. आणि दुसरं म्हणजे मी 20 वर्ष झाले मोर्चात जाते, संघटनेत आहे. मी कधी पद घेतलं नाही, पण आता मला वाटलं की घ्यावं तर घेतलं. तर त्यानं मी तुम्हाला सांगते, आमची संघटना असं कधीच बोलले नाही आम्ही फुकट काम करणार, आमच्या तायाकडून पैसे नाही घेणार. हे बघा, प्रत्येक गोष्टीत पैसे लागतात, पण जी ठरलेली वर्गणी तेच घेतात.
आता कोर्टात केस करायला गेले, तिथे गेले की वकिलांनी बोलली आधी 50,000 टेबलवर ठेवा, तर लगेच सगळ्या तायांना फोन केला का चला 50,000 पटपट द्या. वर्षाला एकदा वार्षिक वर्गणी आणि वाढीव जी ठरलेली असते ती पण आम्ही सगळ्या सेविका मदतनीस मिळून ठरवतो. आमच्या कार्यकारिणी सभेच्या आमच्या संघटनेचा व्हिडिओ लाईव्ह मी टाकलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे. त्याच्यावर 1 रुपया जर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामधून कुणी घेतला असेल तर आता मी पूर्ण 7 संघटना कृती समितीचं पण तुम्हाला सांगेन. कृती समितीत मी एवढं कशाला घुसत बसू, पण त्याच्यामध्ये पण कुणी केलं असेल तर त्याचे अध्यक्ष आमचे कृती समितीचे जे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष पाटील सर आहेत तेच आहेत. त्यांना मी तक्रार करेन, तुम्ही पण करू शकता. मग त्याच्यात आपल्याला घाबरून जायचं काय? येडे आहेत आणि आमच्या कानाखाली वाजून आमची पर्स कुणीतरी घेऊन गेलं आणि संघटनेत भरलं, असं आहे का? असं काय आहे? झालं आहे का आपल्याकडे? कुणी हिसकावून पैसे घेतलेत का तुमचे? आणि कुणी प्रेशर आणलं आहे का तुम्हाला? आता प्रेशर आणलं तरी एवढी मुख्य सेविका CDPO नोकरीवरून काढायची धमकी देते, मग फेस कॅप्चर KYC का पूर्ण नाही आणि वर्गणी नाही दिली तर ग्रुपमधून काढू एवढी धमकी दे. तुम्ही घाबरून पैसे जास्त देता का? एवढ्या येड्या झाल्यात. कोणीतरी बोललं येड्या आहेत, साध्या आहेत, भोळ्या आहेत, भाबड्या आहेत. हे सगळं काय नसतं. चांगली नोकरी करतो, ह्या नोकरीसाठी आपण क्वालिफाईड आहेत. खूप साऱ्या अटी शर्ती सरकारच्या मान्य करून नोकरीवर चढलेलो आहोत आपण. तर आपण काय येड्या नाहीत? कोण म्हणतं येडी आहे? कोणी नाही येड्या. अरे आता अंगणवाडी म्हणजे एक छोटं न्यायालय झालं आहे. तिथे हक्काचे न्याय करण्यासाठी लोक येत आहेत. सगळ्या माहिती अंगणवाडीत येऊन विचारतात. मग आपण येड्या आहेत, तिथं दगडं मारत बसलो अंगणवाडीत, भोळ्या आहेत म्हणून लोक आपल्याकडे येतात का? जे ॲग्रेसिव्ह आपले लाभार्थी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. गोरगरीब लाभार्थी, महागाईतून ग्रासलेले, खायला प्यायला नाही, आहाराचा साठी तडपलेले असलेले सगळे लाभार्थी ॲग्रेसिव्ह आपल्याकडे येतात. त्यांना आपण शांत करतो पालक सभा घेऊन, आणि आपण येड्या झालो का? मग त्या बोलणाऱ्याला येड लागलं. येड्या आहेत, भोळ्या आहेत, बाबड्या आहेत, असं काय नाही. येड्याचं सोंग घ्यायचं नाही, ते काढून टाकायचं आहे तुम्हाला सांगते. आणि येड्याचं सोंग घेतलं की लोक येडीच बनवणार. आता जे लोक आधी बोलत होते की आमच्या संघटनेत 1 रुपया आम्ही घेणार नाही, फुकट करू, मग आता GPay कशाला मागवायला सुरुवात केली त्यांनी? माझा प्रश्न ज्यांनी गद्दारी केली आहे, ज्यांनी खोटारड्यापणाने पैसे घेतल्यात महिलाकडून त्यांचा आहे. आणि उगाच कुणी मध्ये उठलं आणि मला उत्तर दिलं तर मला चांगलं उत्तर द्यायला येते आणि मी तिथं येईन आणि याची पुन्हा मी जाणीव ठेवणार नाही की ती कोण आहे आणि काय आहे. माझा प्रश्न आहे, जर तुम्ही तुमचं वचन आता का नाही पाळत की नाही आम्ही पैसे नाही घेणार, फक्त ताई 1 रुपया भरा, 2 रुपये भरा, तुम्ही सदस्य व्हा. आता 5-5, 4-4 हजार GPay कुणासाठी मागवत आहेत? कशासाठी? आणि त्या पर्सनल अकाउंटवर का मागवत आहेत? एवढा अंगणवाडी सेविका मदतनीसचा पुळका आहे तर आपलं 2 एकर विकायचं आणि त्यांची वर्गणी सगळ्यांची भरायची. 1000च्या ऐवजी 2000ची पावती द्यायची. मग तसा का नाही पुळका येत? फक्त तोंडाने बोलायचं पुळका येतो. हे बघा तायांनो, मी तुम्हाला ठाम सांगते, एका मताने सांगते आणि अक्कल हुशारीने सांगते तायांनो, संघटना चालवायला पैसे लागतात, कोर्टात जायला पैसे लागतात, प्रवासाला पैसे लागतात, पत्रकं काढायला पैसे लागतात, क्लर्क ठेवायला लागतात. इथे काय यूट्यूबवरची संघटना नाही आहे आमची. इथं प्रॉपर ऑफिस आहेत, काम आहेत. आणि ज्या बोलतात का आम्ही मिटिंग लावतात नाही लावतात, त्यांनी मिटिंगला यावा. आता 13 तारखेला आमची मिटिंग आहे, या मिटिंगला ऐकायला. पूर्ण वर्षाचा हिशोब काय खर्च झाला तिथं तुम्हाला देऊ. आम्ही चोंबड्याला हिशोब कशाला देऊ? ज्या आमच्या संघटनेचे सभासद नाही, पदाधिकारी नाहीत, त्यांना हिशोब कशाला द्यायचा आम्ही? आम्ही काय घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगतो का? ज्या आमच्या संघटनेचे सभासद आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनाच आम्ही हिशोब देणार आणि त्यांचीच मिटिंग घेणार. जर असं असतं तर असे मोर्चे असे हजारो महिला दिसल्या असता का मोर्चात? 4 टकल्यांना घेऊन आझाद मैदानात बसतो का आम्ही? अरे उत्तर द्यायला खूप येतं. 70-80 वर्षाच्या वयाच्या माणसाला अरी तुरी घाणेरडे शब्द वापरणे हे लाजच सोडून दिलेल्या लोकांची काम आहेत. आणि त्यांनी आमच्या समोर यावं आणि तिथं बसून बोलावं. आणि माझं चॅलेंज आहे, या मिटिंगला आमचं काय होतं आहे आणि आम्ही बाहेरच्या लोकांना बोलवत नाही. अरे खूप झालं. कुणी तुम्ही दिलं पर्सनल अकाउंटला, कुणी पैसे घेतले? आम्ही नाही घेतले, घेणाऱ्याने घेतले. इकायचं ना आपलं वावर, जे शेतात नाचतात, बागडतात, गातात, ते इकून भरायचं ना. मग
आधी ज्यांनी वचन दिलं होतं आमची संघटना 1 रुपया गरीब महिलाकडून घेणार नाही, मग त्यांनी आता कशाला घ्यायला सुरुवात करी? 4,000, 5,000, 2,000 आणि मूर्खासारखे पर्सनल जीपेवर तुम्ही कोण पैसे देते आणि कशाला इकडं पण बोंबलायचं तिकडं पण बोंबलायचं? का देता तुम्ही? हिम्मत आहे तर फेस कॅप्चर KYC बंद करून द्या. मी डबल वर्गणी द्यायला तयार आहे. ती वकिलाची सुद्धा फी मी देते. आणि आत्ताच्या आत्ता GR आणावा मानधनवाढीचा, मी देते. काय वर्गणी द्यायची ती कोणती संघटना, मी तिची सभासद होते, पण त्यांनी करून दाखवावं. दुसरं म्हणजे त्यांनी आमचा जो मानधनाचा GR सोडा आम्हाला चतुर्थ श्रेणी करून दाखवावी. मुख्य सेविकेच्यासाठी ज्या आमच्या महिला तडपडत आहेत त्यांना मुख्य सेविका करून दाखवा. अरे असं नसतं होत. कायदा आहे, संविधान आहे, लढावं लागतं, केस टाकावं लागतात. असं जर झालं असतं तर ते पक्षाचे जे चिन्ह इकडं तिकडं गेलेत सगळ्यांचे त्यांना मिळाले असते, पटकन लगेच निर्णय लागला असता. अरे एवढे मोठे मोठे मंत्री आज वाट बघत आहेत न्यायालयाची, कोर्टाची, आणि यूट्यूबवरूनच निकाल देत असतात का? यूट्यूबवरून निकाल लागतो का? खूप झालं आणि जास्त झालेलं आहे म्हणून उत्तर द्यावं लागतं. आपल्यामधलेच एखादं बिघडलं तर त्याला बाजूला काढावं लागतं. नाटकातला एखादा कलाकार बिघडला तर नाटक होत, हो मी यूट्यूबवर येते, हो मला व्ह्यूज वाढवायचे, हो मला सबस्क्राईब वाढवायच्यात, मला त्याच्यासाठी प्रेम पाहिजे. आणि यूट्यूबवर आम्ही येऊन माहिती चांगली देत असेल, सत्य माहिती देणाऱ्याला काय घाबरायचं? खोटी माहिती देणारा त्याचा मार्ग बदलत नाही, सत्य माहिती द्यायला काय घाबरायचं आहे? हां, कोण आजारी आहे, कोण कसं आहे. आज देवाने पाय चांगले दिल्यात, जवानी आहे, तरुण आहे म्हणून. म्हातारपण येणार नाही का? म्हातारपण नाही येणार? पाय असेच चालणार आहेत, हात असेच चालणार आहेत का? नाही होणार म्हातारे. जीभ सांभाळून लोकांना बोलायचं, हे त्यांचे संस्कार दिसतात तायांनो. कसं लोकांना बोलायचं? अरे सगळे आपण त्रासात आहोत, मान्य करते मी, सगळ्या गोष्टी आहेत. पण सरकारने जर सगळेचे सगळे मुद्दे आपले पास केले आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलला चला निघा इथून, आम्ही सगळे मुद्दे केले, आम्ही आमचं सेविका मदतनीस आणि आम्ही बघून घेऊ, तर संघटनेचे पदाधिकारी काय करणार आहेत? पण सरकारना प्रति संघटना खेळ पाहिजे आणि संघटनेला पण आपापसातल्या संघटनेबरोबर खेळ करायचे. अरे आम्ही 2,13,000 पूर्ण महाराष्ट्रात आहेत. तुमच्या संघटनेत सभासद किती आहेत? ऑन पेपर, यूट्यूबचे सभासद नाही, ऑन पेपर सभासद किती आहेत? ते कोर्टात केस टाकायची आता, त्याच्यावर तुमचे सभासद किती आहेत ते पावत्या दाखवायच्या. आता वकिलाला पैसे लागायला लागले, आता तर खूप पुढे पैसे लागणार आहेत, तंबूला लागणार आहेत, बंबूला लागणार आहेत पैसे तिथे आझाद मैदानात. फुकट नसतं. बोललं कुणाला वाईट यूट्यूबवरून तर लगेच करून अकाउंटला पैसे येत नसतात संघटनेच्या. हां, खूप झालं. अरे ऐकायची आणि बोलायची एक मर्यादा असते. वडिलांसारख्या माणसाला जर तुम्ही शब्द वाईट वापरत असाल तर तुमच्या घरात आईवडील नाहीत का? सासू सासरे नाहीत का? बोलावं लागलं. आमच्या संघटनेचे पदाधिकारी ब्रिजपाल सर आजारी होते, त्याच्यावर टीका केली. काय हक्क आहे? काय हक्क आहे? हातपाय तुटलेत का? जा ना मंत्रालयात बसा ना. एवढी तरणी ताटी संघटना काढली तर आतापर्यंत एक पण का तुम्ही मान्य करून घेतली नाही मागणी? कधी तुम्हाला बोलून मोदीजीने GR दिला का तुमच्या हातात? मी सत्कार करते ना मग येऊन संसद भवनमध्ये. अरे 4 माणसात बसून यूट्यूबवर येड्यासारखं भरबडून लोकांना मूर्ख बनवून लोकांकडून जीपे करून तुमची नाटकं चाललीत. दुसऱ्यांदा आमच्या संघटनेच्या कोणत्या पदाधिकाऱ्याचं किंवा कोणत्या वडीलधाऱ्या माणसाचं विषयी जर कोण काही वाईट बोललं तर बरोबर करण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे, ताकद आहे. अरे रागात आहात तुम्ही, सगळं मान्य आहे. तुम्हाला जमत नाही ती संघटना, व्हा बाजूला, तुमचं तुम्ही काम करा ना. परत बोलायचं मला कोणाचं नाव घ्यायची आवड नाही, सवड नाही. जे घेतात त्यांच्यासाठी. खूप गद्दार संघटना आहेत, गेल्यात आमच्यातल्या पण गद्दारी करून गेलेल्या आहेत, आमच्या शिकून खाऊन पिऊन. अरे 2080 पासनं
जी संघटना रात्रंदिवस कष्ट करते, संघटनेचे पदाधिकारी कष्ट करतात. हे बघा तायांना, तुम्हाला कोणी काय बोलू द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना चालवत नसतात, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आपल्याला काम आहे मंत्र्याच्या दारात बसून जायला, मंत्रालयात बसायला, आझाद मैदानात बसायला. बाहेरची 4 लोक तरी संघटनेत लागतात, ज्यांना पूर्ण माहिती आहे, नॉलेज आहे, एज्युकेटेड आहेत आणि धावपळ करू शकतात. जर उशीर झाला, रात्री आझाद मैदानात 7ला मोर्चा संपला तर 12 वाजता रात्री तिथे महिला बसू शकतात का? तिथे लागतात ना पुरुषच. ज्यांना भाऊ नाही, ज्यांना वडील नाही, ज्यांना भावना नाहीत, त्याच लोकांच्या वडिलांना आणि भावांना वेडवाकडं बोलतात. आम्ही कुटुंबातले आहोत, आम्हाला भाऊ पण आहेत, बाप पण आहे, आजो आजीबा. आम्ही डाउनलोड यूट्यूबवरून झालेलो नाही, आम्ही जन्माला आलेलो माणसाच्या पोटी. म्हणून आमच्यामध्ये माणुसकी आहे. जे यूट्यूबवर जन्मलेत, यूट्यूबवर भोगतात कुत्र्यासारखे, ते माणसात नाहीत. म्हणून त्यांच्याकडे तुम्ही जर लक्ष देऊन तुमचा वेळ वाया घाल. एकतर जीपे कुणाला द्यायचा नाही, कुणालाही नाही द्यायचा जीपे. आमच्या संघटनेत जीपे ही पद्धत नाही. आम्ही जाऊन क्लर्ककडे पैसे भरतो, त्याचा भरणा बुक घेतो आणि पावत्या आमच्या बिटप्रमुखाच्या ॲड्रेसवर येऊन सगळ्यांना आम्ही वाटतो. ही पद्धत आमच्याकडे. आमच्याकडे जीपे ठीपे पिपे तसलं काय चालत नाही. अजून आम्ही ऑफलाईन माणसांनाच जन्म दिलेल्या बायका आहोत. आम्ही यूट्यूबवरून किंवा गुगलवरून डाउनलोड झालेले नाहीत आम्ही. म्हणून आम्ही जीपे ठीपे असली कामं करत नाहीत. मी माझं स्वतःचं बोलते. आणि आमच्या संघटनेत जे कोणी असं केलं आहे त्याचं नाव सांगावा फरपटून. मी नाव घ्यायची हिंमत ठेवते ना. नाव घेऊन जर बोलले तर तुम्हाला हिशोब द्यायला तुम्ही कोण चोंबडे, कोण आमचे लागतात? आम्ही कशाला हिशोब देऊ? जुन्या अशा संघटना, अशा जुन्या नवीन संघटना मग काय शेण खातात काय रोज? KYC फेस कॅप्चर बंद करायचं होतं, हिंमत होती तर. सुपरवायझरच्या भरत्या थांबवल्या तर तिथे ज्यांचं वय निघून जातं त्यांच्याबरोबर न्याय करायचा होता. लागलाय न्याय निवडा घाण चिवडा. कशाला लावले ठ्या 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 रोजचं कीर्तन चाललंय. तायांना व्हिडिओ मोठा होत आहे, पण असल्या लोकांना उत्तर द्यावाच लागतो. जे आपल्या वडिलांच्या वयाच्या, भावांच्या वयाच्या लोकांना आरी तुरी गाणेड, मंत्र्याला पण, पंतप्रधानांना पण, मुख्यमंत्र्यांना, मग त्यांच्याचकडून भीक कशाला मागायची? मग एवढी गरज आहे तर विकायची वावर आणि द्यायची सगळ्याला, भरायची सगळ्याची वर्गणी, सगळ्याला पावत्या द्यायच्या, 5-6 लाख मेंबर करायचे. महाराष्ट्रातील काय पूर्ण भारतातले मेंबर करत बसा ना. कोण तुम्हाला थांबवत आहे? लोकांना वाईट बोलून स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न केला तर असं कधीच होत नसतं. मला आज बोलायची वेळ काय आली? एक आजारी माणसाला हार्ट अटॅक आल्यावर त्याच्यावर तुम्ही पार्श्विक आनंद घेता, म्हणजे तुम्ही किती मूर्ख आहात. तुम्हाला शेण खायची सवय. म्हणजे तुम्ही संघटना काढली आमच्या संघटनेच्या विरुद्ध बोलायला आणि आमच्या संघटनेच्या लोकांवर टीका करायला. याच्यासाठी संघटना काढली का? म्हणजे आमची संघटना किती महत्त्वाची आहे तुम्हीच लक्ष द्या. कृती समिती 7 संघटना आहेत आणि त्या 7 संघटनामध्ये जी लोक सभासद आहेत त्यांनी आपल्या भरभरून प्रेम द्या. आणि मी असं नाही बोलत बाकीच्या लोकांची मला गरज नाही, मला सगळ्यांची गरज आहे. पण कुणाच्या वडिलांना, कुणाच्या भावाला वाईट बोलू नये. ज्याला मूलबाळ नाही त्यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसला संघटना सुरू करून आम्हाला दत्तक घेतल्यासारखी माया दिली. त्यांना जर तुम्ही वाईट बोलत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जर सगळ्या रणरागिणी पेटून उठल्या तर तुमची हाडमाससुद्धा दिसणार नाही जाग्यावर. 1 लाख संघटनेचे आमचे सभासद आहेत कृती समितीचे ऑन पेपर. आत्ता सध्या अजून पावत्या वगैरे सगळं चालू आहे, ते चालू आहे. आमच्याकडे तेवढे सभासद, तुमच्याकडे किती सभासद बोलायला? 1 लाख भगिनीच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर वाईट बोलत असाल तर काय गुरुदक्षिणा द्यायची आम्हाला माहिती आहे. आणि आमच्या संघटनेत जरी 5 जणी जरी असलो ना आम्ही, तर 5च पांडव किती होते? 5. 100 कौरवाची वाट लावलेली. 5 मधला 1ही मेला नाही आणि 100 मधला 1ही वाचलेला नाही. तर तसं असायला पाहिजे. म्हणून तायांनो, बोलताना जे बोलतंय ते ऐकायला एंटरटेनमेंटमधून खूप चांगलं वाटतं. जोकरला कोणी घरी घेऊन जात नाही, त्याला स्टेजवरच सोडून जातात. ते सर्कसमध्ये नाचणाऱ्या सिंहाला, वाघाला कोणी घरी घेऊन जात नाही,
माझं चिकन रपड ठोबडं दिसतंय त्या नाचणाऱ्यांना सांगा जरा आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायच्या आधी त्यांच्या पायाची धूळ नाही, त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी येऊन पाय धुवून पेलास तरी तुमचं इथपर्यंत जे आलात ना, आता संघटना काढली तर आमच्या संघटनेत राहून शिकून 13,000 मानधन घेऊन आलं. आईच्या पोटातून मानधन घेऊन आजच जन्म झाला का तर लगेच संघटना काढली आणि लगेच कामं सुरू केली. मूर्खासारख्या बडबडणाऱ्या लोकांना आम्हाला उत्तर द्यायला. अरे किती मेहनत करणारी बाई ती पुष्पाताई मोरे, आमच्यासाठी व्हिडिओ करते, तिच्यासाठी पण पोषण ट्रॅकरचं असं झालं तसं. तुम्हीच एकटे काय खूप चांगले आहेत का? खूप चांगलं. आणि यूट्यूबवरच्या बायांना लक्ष देत नसतं, व्ह्यूज वाढवायचे असतात. तुला काय वाढवायचं आहे यूट्यूबवर येऊन? काय वाढवायचं आहे? फॅन वाढवायचे आहेत का? किती पुरुष मंडळी तुमचे फॅन आहेत आणि किती कमेंट असतात. आमच्या संघटनेत सगळ्या महिलांसाठी संघटना, आमची पुरुषांसाठी संघटना नाही. त्यांच्या पूर्ण घरी परिवाराची लोक कमेंटमध्ये नसतात आणि लाईव्हला नसतात. आणि मला कोणी म्हणलं लाईव्ह घ्या, तसं लाईव्ह घ्यायची मला वेळ नाही, कारण आमच्याकडं आम्ही प्रत्यक्षात कामं करतो. नुसतं यूट्यूबवर बसून गाणी रील आणि ते सगळं फालतू शब्द बोलायला आम्हाला येत नाही. संस्कार कसे आहेत बघा, आम्ही मुलांवर संस्कार करतोय, आम्ही शिक्षक आहेत, आम्हालाच बोलायचे संस्कार नाही. आम्ही काय म्हणते, ज्याच्याशी आपलं बोलत नाही वास सोडून द्या. त्यांना वाईट बोलून तुम्ही मोठं होत असता तर कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. एखाद्या दिवशी सगळ्या रणरागिणीच्या हाती तुम्ही लागलात तर मग तुम्हाला माहीत पडेल काय आहे आणि काय नाही. म्हणून राहायचं अवकात, नाहीचं तर भेटायचं चौकात. जर अवकात राहायचंच नाही तर भेटायचं चौकात, ते कोणी असू द्या. सेविका मदतनीसना मी नेहमीच बोलते, तुम्ही रागात आहेत बोला. आणि त्यानं जाऊ द्या, आता व्हिडिओ खूप मोठा झाला. हे बघा, काही आपल्या अकाउंटला 1 रुपया आला नाही, फक्त घोषणा झालेली आहे, त्याचं GR वगैरे काही नाही आहे. म्हणून कोणताही पैसा कुठेही वाढला नाही. कोणाच्याही भरभर बोल्या ऐकू नका. आणि व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि सगळ्यांचं धन्यवाद. मजेत राहा, आनंदात राहा. आत्महत्या करायची जर प्रयत्न केला तर माझा व्हिडिओ बघू नका आणि वाचू सुद्धा नका आणि मला बोलू सुद्धा नका. समजलं तुम्हाला? जे बोलतात ना काही, माझ्या व्हिडिओवर कमेंट करून माझं नाव घेऊन जर बोलायची हिंमत असली आणि नसलं काही कमेंट माझ्याकडे आलं, कोणी स्क्रीनशॉट पाहिलं तर घरात घुसून मारण्याची ताकद आहे माझी. एवढं मी ऑन स्क्रीन बोलते. पाठवा व्हिडिओ, कुणाला पाठवायचं ते, मी घाबरत नाही. हे काय नाटकं लावलेत. चला, धन्यवाद तायानो. आनंदी राहा. मरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं आहे. माझ्याकडून सगळ्या करून पण 1 रुपयासुद्धा अकाउंटला आलेला नाही, काही नाही. कोणते लाडके बहिणीचे फॉर्म सुरू झाले नाही, आपला भत्ता आलेला नाही, काही नाही, काही नाही. तेच आहे डोबडतून तो न आराध्याचं गाणं सुरू आहे आपलं, तेच आहे. जेवढं जमतं तेवढं करा, नाही जमलं प्रेमाने बोला, लिहून द्या, लेखी द्या, मेमो मामो मोमोचं उत्तर द्यायचं, काय घाबरायचं नाही. आपल्याला आपण नशिबान आहेत तेव्हा पण आपला नवरा लव लेटर लिहित होता, आता ही लोक लिहितात. म्हणजे आपल्यासाठी लव लेटर सुरू आहेत. असू द्या, प्रेम देतात ना. आणि कोणी वाईट शब्द बोलत असतील तर देऊन जातात का, आपलं काही घेऊन जातात का? बोलू द्या. आहेत रागात, बोलतात. 4 दिवस उड्या मारू द्या. भाड्याची स्प्रिंग लावली म्हणून टनाटन उड्या मारतात. आपण स्वतःच्या पायावर उभा आहे, आपण स्प्रिंग नाही लावलेली म्हणून आपल्याला उड्या मारायची गरज नाही. 20 वर तर फक्त त्यानं बसून ऐकलेलं आहे मी. कधी दिसले होते का तुम्हाला? आत्ता बोलायला सुरुवात केली, कारण बोलणं ही काळाची मला वाटतं आता गरज आहे, म्हणून बोललेले. चला तायांनो, मोठा व्हिडिओ होत आहे, तुम्हाला बघायला परत होतं.